जय शिवराय मित्रांनो। तर आज आपण आलो आहोत सांदनदरी। त्यांनी सांदनदरी पासून आपण चढाई सुरुवात करणार वरती रतनगडावरती। तर आपल्याला आता चढाई सुरुवात करणार। आता टाइम झालाय दुपारचे 1 वाजलाय। तर थोडं ऊन पण दिसतंय आणि वरती वातावरण पण एकदम व्यवस्थित आहे। वरती धुकं पण दिसू राहिले तरी आपल्याला आता चढायला सुरुवात करूया। 5 पांडव जेव्हा स्वर्ग भ्रमंतीसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या सोबत एक स्वान होतं म्हणजेच कुत्र। तर आज ते आमच्या सोबत आहे रतनगडचा ट्रेक करण्यासाठी। रतनगड हा किल्ला रतनवाडीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, तसेच भंडारदऱ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे। तर मुंबईपासून 197 किलोमीटर तर पुण्यापासून 183 किलोमीटर असलेला हा महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4250 फूट उंचीवर आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी सद्यस्थितीला 2 मार्ग आहेत। पहिला म्हणजे रतनवाडी मार्गे जो गणेश दरवाजापर्यंत पोहोचतो आणि दुसरा म्हणजे साम्रद मार्गे म्हणजेच सांदनदरी मार्गे जो कल्याण दरवाजा मार्गे वर जातो। तर आज आपण जाणार आहोत साम्रद मार्गे म्हणजेच सांदनदरी मार्गे। किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला जंगलातून जावे लागते, त्यामुळे रतनगड हा किल्ला ट्रेकिंगसाठी देखील खूप लोकप्रिय आहे। रतनगड हा किल्ला सुमारे 400 वर्ष जुना आहे। हा किल्ला पावसाळ्यात फुलांनी आणि झाडांनी झाकलेला असतो, म्हणूनही रतनगडाला सह्याद्रीचे रत्न असे म्हणतात। रत्नाबाई तांदळ यांच्या नावावरून किल्ल्याचे हे नाव देण्यात आले आहे। गडावर रत्नाई देवीचे मंदिर हे आहे। रतनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणूनही प्रसिद्ध आहे। इसवी सन 1360 मध्ये हा किल्ला आणि तेथील प्रांत यांच्यावर महादेव कोळे लोक यांचे वर्चस्व होते। पण त्यानंतर हा किल्ला इसवी सन 1400 मध्ये जव्हारचा राजा नेमशहा बहामनी वंशातील राजाने या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि जवळजवळ 85 ते 90 वर्ष या किल्ल्यावर बहामनी वंशाचे राज्य केले। ज्यावेळी बहामनी सत्ता पूर्णपणे मोडकीस आली त्यावेळी त्याचा फायदा घेऊन इसवी सन 1490 मध्ये हा किल्ला मलिक अहमद याने जिंकला आणि ह्या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून पुन्हा एकदा सरदार महादेव कोळे यांना निवडले। पुढे मलिक अंबर आणि मिया मंजू यांच्यामध्ये वाद सुरू होते आणि त्यांच्यामध्ये लढाई देखील झाली। त्यावेळी मलिक अंबरचा विजय झाला आणि त्याने इसवी सन 1590 मध्ये पुन्हा महादेव कोळे यांची निवड केली। इसवी सन 1630 मध्ये हा किल्ला बहुतेक निजामशाहीकडे गेला असावा आणि त्यावेळी या किल्ल्यावर मोगल साम्राज्याने आक्रमण केले होते, पण त्याचे आक्रमण हे शहाजी राजे महादेव कोळे आणि इतर मराठा सरदारांनी पळवून लावले। पण थोड्याच दिवसामध्ये माहुलीचा तह झाला आणि त्या तहामध्ये रतनगड देखील मोगलांना द्यावा लागला। पण छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला इसवी सन 1660 मध्ये मोरोपंत आणि महादेव कोळे लोकांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला। महाराजांनी ज्यावेळी सुरतेचा प्रवास केला होता त्यावेळी परतीच्या प्रवासामध्ये इसवी सन 1664 मध्ये या किल्ल्यामध्ये आश्रय केला होता। अति पावसामुळे रस्ता जागोजागी वाहून गेलाय। अति पावसामुळे लोखंडी शिड्या उद्ध्वस्त झालेली। तुम्ही ट्रेक करताना जरा जपून करावा। पाहू शकता तुम्ही पूर्णपणे रस्ता वाहून गेलाय। साम्रद मार्ग म्हणजे सांदनदरी मार्ग येणार रस्ता आणि हा इकडून एक येतो। तर हा रतनवाडीतून येणारा रस्ता आहे, पण हा जंगलातून वेगळ्या मार्गे येतो। मुघलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला इसवी सन 1620 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा मराठा साम्राज्यामध्ये सामील केला।
ज्यावेळी पेशवे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत होते त्यावेळी त्यांनी राजूर म्हणून एक प्रांत तयार केले आणि त्या प्रांताचे मुख्यालय रतनगड करून त्याची जबाबदारी महादेव कोळी, जावजी हिराजी बांबळे यांच्याकडे दिली. त्यावेळी रतनगड हा किल्ला मोठ्या प्रमाणावर विकसित केला होता. इसवी सन 1813 मध्ये रतनगड या किल्ल्याचे सुभेदार गोविंदराज खाडे यांना करण्यात आले. पण इसवी सन 1818 मध्ये इतर किल्ल्याप्रमाणे इंग्रजांनी गोविंदराज खाडे यांचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इसवी सन 1820 मध्ये राघोजी भांगरे आणि गोविंदराज खाडे यांना इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले, पण ते इंग्रजांनी मोडून काढले आणि त्या बंडानंतर रतनगड या किल्ल्याच्या मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली. रतनगडावर पाहण्यासाठी सद्यस्थितीला प्राचीन गुफा, महादरवाजा, त्र्यंबक दरवाजा, पाण्याचे टाके, शिवलिंग, नंदी, नेड, गणेश दरवाजा, कडलोट टोक, कल्याण दरवाजा, रत्नादेवी मंदिर, अंधार कोठडी, पिण्याचे पाणी असे अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. पायऱ्या चढताना किंवा उतरताना सांभाळून उतरा, कारण पायऱ्यांवरती पूर्णपणे पाणी आहे आणि शेवळ पण तयार झाले, त्यामुळे घसरण पडण्याची दाट शक्यता आहे. तर हा आहे कल्याण दरवाजा, त्यातून एंट्री करतोय. एंट्री करतात आपल्याला उजव्या बाजूला एक छोटीशी गुफा दिसते. शत्रू सैन्यावर हमला करण्यासाठी एक गुप्त खोली. आता आपण जातोय वरती मुख्य दरवाजापाशी. तरी आहे मुख्य प्रवेशद्वार. पिण्याचं पाण्याचं टाकं नाही रे, आत नाही जाताना.
उतरायला काही नाही एवढं. नाही आम्ही तसे ना किती एंट्री मारूया ना, जाऊया ना कधी पाहून तो गडावरती आलो सगळं पाहून. शत्रू सैन्यानं हमला करण्यासाठी असं इथे एक चर खोदलं गेलंय, त्याच्यात राहून शत्रू सैन्यावर हमला केला जातो असा. तर हा रस्ता रतनवाडी मार्गे येतो आणि तो या जंगलातून पार करत यावं लागतं. हे रतनवाडी मार्गे येणार रस्ता. आणि आता आपण जाणार आहोत आई रत्नादेवीच्या मंदिराकडे. तर हे रत्नादेवीचं मंदिर. तरी आहेत 2 गुफा जिथे तुम्ही तुमची राहण्याची सोय करू शकता. रांगारी दिसणार नाही.
आणि एक आहे जसं की स्वयंपाकाची सोय पण केलेली आहे, चूल वगैरे पेटवलेली आहे. आणि इथून तुम्ही नजारा बघू शकता, रतनवाडी परिसर, भंडारदरा धरण. धुक्याचं प्रमाण भरपूर वाढले. आता संध्याकाळचा टाइम झालाय. पिण्याचं पाण्याचं कुंड. तर मग कधी येत आहे रतनगडाच्या भेटीला. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. धन्यवाद.